छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आर्मर होतं त्याबद्दल आज आपण थोडी माहिती घेणार आहे. या इथं संमेलन भरलेलं आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे जे त्यावेळेस जे जहाज होते त्याचं म्हणजे प्रतिकृती आहे, आर्मरची प्रतिकृती आहे. तर दादांना विचारू, दादा आता याचं काय आपण माहिती देऊ शकतो? पहिलं नमस्कार. पहिलं आपण आरमार जे बघतोय ह्याचं कारणच वेगळं आहे. तर आपण आता गुगलवर सर्च केलं तर आपल्याला मराठ्यांचा आरमाराबद्दलचे कुठलेही फोटो आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. जे फोटो आहेत ते पोर्तुगीजांनी काढले तैलचित्र आहेत. त्या तैलचित्रांवर आपण अभ्यास करून त्याच्या रिप्लिका केलेल्या आहेत. नव्या पिढीला मराठ्यांचा आरमार समजावं यासाठी आपण या म्हणजे रिप्लिकांचं बनवल्या गेल्या. त्यांना मराठ्यांचा आरमार समजायला पाहिजे. पहिला आपण बघूया की संगमेश्वरी हे जहाज आहे. कल्याणच्या दुर्गड किल्ल्यावर उतरण्याची त्याची नोंद आहे. पुढे महागिरी म्हणून एक गलबत आहे. आता गलबत आणि हे आपण काय दाखवूया ते त्यांचे स्केल त्याची ताटणी कशी होती आणि त्यांचा आकारमान केलं होतं त्यासाठी आपण प्रत्येक स्लाइडवर दाखवलेलं. पुढे आपण आलात तर मराठ्यांचं सर्वात युद्धनौका ही जी आहे हे गुराब, आंग्रेंचं गुराब तुम्हाला इथे पुढे बघायला मिळेल. या प्रत्येक जहाज तुम्हाला पाण्यामध्ये हलतात त्याप्रमाणे विशेष त्याला एक मुवमेंट दिलेली आहे. ते पाण्यात हलणारी जहाजं केलेली आहेत. आपण पुढे गेलात तर गुराबांची अलग रेंज तुम्हाला बघायला मिळेल. सवाई सदर बघायला मिळेल. फत्तेमार जहाज तुम्हाला वेगळ्या टाईपचा बघायला मिळेल. नव्या पिढीला आपला आरमारचं दर्शन यातून कळेल, मराठ्यांचा आरमार कसं कुठल्या पद्धतीचं होतं. पुढे आल्यानंतर मराठ्यांची सर्वात मोठी युद्ध नौका ही पाल, म्हणजे 20 ते 22 तोफा असलेली 2 ते 3 टनाची आणि 3 दोलकाट्या असणारं जहाज हे पाल जहाज बघायला मिळेल. मराठ्यांच्या बांधणीतलं सर्वात मोठं जहाज म्हणजे पाल. त्याच्या बाजूला गलबत बघायला मिळेल, नारनाग म्हणून. त्यांचे फोटोज आहेत, त्या फोटोंप्रमाणे आपण त्याच्या रिप्लिकाच केलेल्या आहेत. गलबत सदाशिव आहे. पुढे काही दुसरी गलबत आहेत. शिवाड जहाज पण आहेत. पुढे गेल्यानंतर मराठ्यांच्या युद्ध नौकाही आहेत आणि व्यापारी नौकाही आहेत. ही तुम्हाला पोर्तुगीज युद्ध नौका बघायला मिळेल त्याच ताटणीच्या. त्यांचे काही फोटो आहेत, याचप्रमाणे त्या रिप्लिकाच केलेल्या आहेत. आपण पुढे आलात तर त्याच्यानंतर पोर्तुगीज व्यापारी जहाज कशी होती तेही तुम्हाला पुढे बघायला मिळतील. त्यानंतर त्याची गलबत आहेत. त्या गलबतांच्या साईज प्रमाणे तुम्हाला ते जहाज किती भव्य आहे याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तुम्ही पुढे आलात तर पोर्तुगीज युद्ध जहाज तुम्हाला पुढच्या ताटीत बघायला मिळेल. हा संपूर्ण दालनाचा उद्देश एकच आहे की आपल्या नव्या पिढीला हे आरमार समजलं पाहिजे, मराठ्यांचं आरमार कसं कितपत मोठं होतं आणि महाराजांनी कुठल्या हेतूने हे आरमार बनवलं होतं त्याचा संपूर्ण हा आपला प्रयोग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आर्मर होतं ते आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे प्रामाणिकपणे मी सांगतो, कारण की एवढ्या वर्षामध्ये मी सुद्धा पहिल्यांदा बघितलं. आणि दादा, प्रतिष्ठानचं नाव काय आपल्या? माझ्या नाव आहे गडमाळा प्रतिष्ठान. आम्ही गेले 30-32 वर्ष किल्ल्यांवर कामं करतो. नवी पिढी किल्ल्यांकडे आकर्षित व्हावी त्यासाठी आम्ही नवीन प्रयोग करत असतो. आणि खरंच दादांचं म्हणजे हा जो त्यांचा प्रयत्न आहे तो खरंच आपल्या युवा पिढीसाठी खूप कामात आहे. कारण की आजच्या जगात खरी माहिती आणि खरं इतिहास आपल्याला माहिती होणं हे खूप कठीण आहे. त्यासाठी धन्यवाद दादा, तुम्ही ही माहिती आपल्या युवा पिढीपर्यंत पोहोचवतात. आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.